नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला पारंपरिक आपल्या ह्याच्या कापण्या, गुळाच्या कापण्या असतात ना गव्हाच्या, त्या करून दाखवणार आहे गुळ घालून। तर त्याप्रमाणे मी 1 कप गुळ घेतलेला आहे। हा जरा फोडून घेतलाय मी गुळ। तर गरम पाण्यामध्ये थोडंसं एक 10-15 मिनिटं भिजून देणार आहे। त्याला काय शिजवायचं वगैरे काय नाही किंवा पाक करायचा नाहीये, फक्त गरम पाण्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतते, एक 10-15 मिनिटं भिजवून देणार आहे गरम पाण्यात। हे बघा मंडळी, लगेच एक 5 मिनिटात तर तो विरघळायला सुरुवात झालेली। तर आता हे बाजूला ठेवूया आणि दुसरी तयारी करायला घेते मी। आपण ज्या ह्याने कपाने घेतलेला आहे गुळ, त्याच कपाने मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते। ही दुसरा कप आणि अर्धी वाटी बेसन पीठ, चण्याचं पीठ आहे हे। त्यासाठी मीठ टाकायचं चवीप्रमाणे। तर मंडळी जायफळ पूड घालणार आहे मी, फक्त हे जायफळ पूड आहे ते घालते थोडीशी। या गुळाचा पदार्थ आहे ना, म्हणून त्याच्यामध्ये खूप छान लागते जायफळची पूड। वेलची नाही घालायची, जायफळ घालायची। आणि बडीशोप पूड आहे ही, बडीशोप पूड 2 चमचे घालायची। बडीशोप ह्याच्यामध्ये छान लागते। हा छोटा चमचा आहे त्याच्याने मी घातले 2 चमचे। आणि सुंठ पावडर आहे, सुंठ पावडर पण मी घरीच केलेली, ते पण घालायचे 2 चमचे। आणि हा खायचा सोडा आहे बघा, खायचा सोडा अगदी थोडासा घालायचा, एक हाताने आपल्या हातावर बसेल एवढाच घालायचा आहे आपल्याला, जास्त नाही घालायचा। आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आणि ह्या चमच्याने मी 3 चमचे तेल घेतलेले, गरम करून घेतलेले तेल, ते पण मी आता सगळं मिक्स करून घेते। थोडंसं गरम केलेलं आहे तेल, म्हणजे छान होतात कापण्या, एकदम खुसखुशीत होतात, कडक किंवा चिवट होत नाहीत कापण्या आपल्या। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। आधी चमच्याने करा, तेल गरम असल्यामुळे। याच्यात गरम तेल ओतलं ना आणि बडीशोप वगैरे, इतका छान सुगंध आला ना मस्त एकदम। तर खूप छान होतात ह्या कापण्या, एकदम पारंपरिक आहेत आणि कापण्या त्याच्यामुळे मस्त होतात। या पद्धतीने तुम्ही ट्राय करा आणि अजिबात हे चिवट किंवा तेलकट होत नाहीत, एकदम खुसखुशीत होतात। आता ह्याच्यामध्ये गाळून आपल्याला गुळवणी घालायचं आहे, म्हणजे गुळ आपण वितळून घेतलेला तो, हे जे आपण गुळवणी केलेलं आहे गुळाचं, ते घालायचं थोडं थोडं करून, जेवढं मावेल तेवढंच घालायचं आहे। आणि मिक्स करायचं चांगलं, एकदम घालायचं नाही, मिक्स करत करतच घालायचं। थोडंसं कमी जास्त पीठ लागू शकतं गव्हाचं। तर आता हे मी मळून घेते चांगलं मस्त। आता मी सगळं ह्याच्यामध्ये गुळवणी टाकून घेतलंय आणि चांगलं मळून घ्यायचं मिक्स करून। एकदम घट्ट मळून घ्यायचं मस्त। हे बघा मंडळी, मस्त पैकी असं पीठ एकदम छान मळून झालेलं आहे आपलं। याच पद्धतीने मळायचं, एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सैल पण नाही। बघा हे कसं पीठ आहे बघा मी मळले। आपण चपातीपेक्षा थोडं घट्ट मळायचं आणि एकदम मस्त कापण्या होतात। आता हे 10 मिनिटं मी मुरू थोड्या वेळ भिजून देते, एक 10 मिनिटं, आणि परत मी कापण्या करायला घेणार आहे। तर हे आषाढ स्पेशल आहे,
आषाढमध्ये आपल्याला कापण्यांचं म्हणजे खूप कापण्या वगैरे करतात खाण्यासाठी. मस्त असं पाऊस पडत असतो आणि चहा बरोबर पण खाऊ शकता तुम्ही, नुसत्या पण खाऊ शकता. खूप भारी लागतात आणि हे पारंपरिक पदार्थ आहे. आता मी ह्याच्यामध्ये ठेवते झाकून, एक 10 मिनिटं ठेवते, नंतर मग करायला घेणार. मंडळी चांगलं पीठ मुरलेलं आहे, तर मी त्याचे 2 भाग केले. मस्त एकदम भिजलंय बघा असं. तर 2 भाग करायचे. हे पीठ बरोबर आहे, एकदम पातळ पण नाही आणि एकदम हे पण नाही, खूप छान झालेलं आहे. हे बघा. आता मी करायला घेणार आहे. तर त्याच्यासाठी छोटे छोटे आपल्या चपातीसारखे गोळे करायचे, त्याचे जास्त मोठे नाही करायचे. असे मऊ करून घ्यायचे मस्त. आता हे लाटून घेणार. त्याला पिठाची गरज लागत नाही. थोडंसं चिटकलं तर तेल लावायचं, पीठ लावायचं नाही अजिबात. आता ह्याला खसखस लावून घ्यायची. एका वाटीमध्ये मी खसखस काढून घेते. खसखस लावली ना, दिसायला पण छान दिसतं आणि खायला तर खूपच टेस्टी लागतं. दोन्ही साईडनी लावून घेणार आहे. एका साईडने आधी लावायची व्यवस्थित, परत लाटून घ्यायची म्हणजे पडणार नाही खसखस. जेवढी बसते तेवढी तुम्ही टाकू शकता. चांगली असते खसखस खूप. आता ह्या दुसऱ्या साईडनी पण मी हे करते. हे बघा इझिली निघतंय. तर पीठ लावायची अजिबात गरज नाही. वाटलंच तर तेल थोडंसं तुम्ही हात लावा, चिटकत असेल तर. त्या पण साईडनी मी पूर्ण खसखस लावणार आहे व्यवस्थित. भरपूर लावायची, कंजूशी करायची नाही अजिबात खसखसमध्ये. अनारसे किंवा आपण जेव्हा कापण्या वगैरे करतो ना, तर त्याच्यासाठी खसखस खूप म्हणजे जास्त लागते आणि त्याच्यामध्ये अजिबात कंजूशी करायची नाही. मस्त ते दिसायला पण छान दिसतं आणि खायला खूप भारी लागते खसखस. हे बघा. आता हे पूर्ण लाटून घ्यायचं असं मस्त लागलेली. आणि ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे. मीठ घालायचं गोडाच्या पदार्थात. त्याच्यामध्ये पदार्थ एकदम दुपटीने छान होतो, म्हणजे टेस्टी होतो, चवदार होतो मस्त. हे बघा मंडळी, लाटून झालेली. चपातीपेक्षा थोडीशी जाड ठेवायची, जास्त पण पातळ नाही करायची. हे बघा या पद्धतीने. आता ह्याला मी शंकरपाळ्यासारखा आकार देणार आहे. कापण्या आहेत ना, ह्या कापण्यासारखाच म्हणजे आकार देणार आहे. तुम्ही लहान मोठ्या तुमच्या ह्याच्यावर आहे कसं ठेवायचं ते. हे बघा मंडळी, मी अशा ठेवलेल्या आहेत. लहानच ठेवलेल्या आहेत मी, जास्त मोठ्या नाही केलेल्या आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मोठ्या करू शकता. हे बघा. आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. आता तेल तापलेलं आहे, तर मी टाकून घेते त्याच्यामध्ये. ते एकत्र जरी चिटकून टाकल्या ना तरी सुट्ट्या होतात, त्यानंतर मस्त होतात. आणि जेवढ्या बसतायत तेवढ्याच टाकायच्या, जास्त पण नाही टाकायच्या आणि कमी पण नाही टाकायच्या. मीडियम गॅसवर
चांगल्या मस्त तळून घ्यायच्या, करपवायच्या नाहीये. हे बघा किती छान अशा मस्त होत आहे. जास्त मोठा करायचा नाही गॅस आणि जास्त लहान पण नाही. आणि सतत त्याला एकसारखं ढवळत राहायचं, म्हणजे मस्त एकसारखा कलर येतो त्याला. जास्त मोठा ठेवला ना तर करपतात पण आणि आतून शिजत नाही व्यवस्थित, म्हणून त्याला मीडियम गॅसवरच भाजायचे. कलर पण खूप छान येते, मस्त एकदम. आणि खसखस जास्त लावली तर किती सुंदर दिसतात बघा. तर या रंगावर आता आपण काढून घेणार. आणखी थोडासा डार्क होतो काढल्यानंतर, जास्त पण करपायच्या नाहीये. अशा ताटामध्ये मी काढून घेते. तुम्ही टिश्यू पेपर पण टाकू शकता याच्यामध्ये. आता मी सगळे याचप्रमाणे तळून घेते. हे बघा मंडळी, सगळं संपले आता करून. खूप झटपट होतात ह्या, पटापट होतात आणि एक अर्ध्या तासात तर सगळं आपलं फिनिश होतं हे करून. त्याच्यामुळे हे रेसिपी तुम्ही नक्की आषाढ महिन्यामध्ये ना नक्की करून बघा तुम्ही. मुलांच्या टिफिनसाठी छोटूसा खाऊ म्हणून आपण टिफिनसाठी देतो ना वेगळा, पोळी भाजी वेगळी आणि टिफिन थोडासा खाऊ नाश्त्यासाठी देतो, त्याच्यासाठी पण हे खूप भारी पदार्थ आहे. तर नक्की करून बघा. आणि साखरेचा उपयोग आपण केलेला नाही अजिबात. तर खूप मस्त होतं आणि किती छान केलेले आहेत बघा, मस्त एकदम. कलर तर खूपच भारी आलाय. हे बघा मंडळी, आपले करून झालेले आहेत कापण्या. सगळ्या किती भारी दिसत आहेत बघा, मस्त एकदम. खसखस पण बघा किती छान लागलेली, तर खूप भारी दिसतात. आणि मी तोडून पण दाखवते तुम्हाला. हे बघा एकदम कडक नाही किंवा मग असे हे नाही आहेत, असे तुटत पण नाहीत ना काय काय. तर हे आपले एकदम छान झालेले आहेत, खुसखुशीत मस्त झालेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. आणि आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे पण मला कमेंटमध्ये सांगा.